नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत भारतातील एक अतिशय पवित्र शहर हरिद्वार. गंगेच्या काठावर वसलेले हे ठिकाण भक्ती, शांतता आणि सुंदरतेचे मिश्रण आहे. चला तर मग सुरू करूया हरिद्वारची सफर. सगळ्यात पहिलं ठिकाण आहे जे की रुद्राक्ष वाटिका. तर ही आहे रुद्राक्ष वाटिका. हिरवळ, शांत वातावरण आणि आजूबाजूला रुद्राक्षाची झाडे. इथे आल्यावर मन अगदी शांत होतं. इथे तुम्हाला खऱ्या रुद्राक्षाच्या झाडाचे दर्शन होते. आणि रुद्राक्ष हे भगवान शिव यांच्या संबंधित मानले जाते आणि याला खूप धार्मिक महत्व सुद्धा आहे. तर मित्रांनो, हरिद्वारला आलात तर रुद्राक्ष वाटिकेला नक्की भेट द्या. हे मंदिर आहे दक्षेश्वर महादेव मंदिर. हे अगदी पवित्र मंदिर मानले जाते हरिद्वार मध्ये. तर हे एका कणखल भागात स्थित आहे. गंगा नदीच्या काठाजवळ असलेले हे अत्यंत शांत आणि आध्यात्मिक वातावरण असते. आणि या मंदिर परिसरात वड आणि पिंपळाची झाडे विशेष महत्वाची मानली जातात. वडाचे झाड हे दीर्घायुष्य आणि स्थैर्याचे प्रतीक आहे, तर पिंपळाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्यात देवतांचा वास असल्याची श्रद्धा आहे. हे आहे चंडी देवी मंदिर. तर हे मंदिर हरिद्वार येथील नील पर्वत यावर वसलेले आहे आणि गंगा नदीच्या पूर्व काठावरून हे मंदिर दिसते. तर येथे जाण्यासाठी पायऱ्या किंवा रोपवे ह्या सुद्धा सुविधा उपलब्ध आहेत. तर तुम्ही रोपवेने गेलात तर आसपासचा सुंदर हा परिसर सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. अजून एकदा मग आपल्याला बघायला मिळेल गजबजलेला हरिद्वारचा हा बाजार. इथे तुम्हाला रंगीबेरंगी बांगड्या, रुद्राक्षमाळा, पूजा साहित्य, गंगाजलच्या बाटल्या आणि प्रसादाचे अनेक प्रकार असे पाहायला मिळतात. संपूर्ण बाजार हा भक्तिमय वातावरणाने भरलेला आहे. हरिद्वारचा हा अनुभव घेतल्यानंतर आता आम्ही निघालो पुढे सुंदर हिल स्टेशन ऑली या ठिकाणी. हा प्रवास जितका लांब आहे तितकाच निसर्गरम्य आहे. तर पुढे जाताना आम्हाला काही पवित्र संगम स्थळे सुद्धा वाटेत पाहायला मिळाली. त्यापैकी एक होतं देवप्रयाग, जिथे भागीरथी रिव्हर आणि अलकनंदा या दोन्ही एकत्र येतात आणि त्यातून गंगा नदीची सुरुवात होते. आता आम्ही आहे उत्तराखंडच्या श्रीनगर मध्ये आणि आमची गाडी बंद पडली आहे. तर आता आम्हाला ऑलमोस्ट 1.5 आवर वेटिंग आहे. तर तोपर्यंत आम्ही ते श्रीनगर एक्सप्लोअर करतो, थोडंफार टाइमपास करतो इकडे तिकडे. तर ते मी तुम्हाला दाखवते काय आहे. इथे काही कॉलेजेस आहेत, त्यांना पूर्ण त्यांचा श्रीनगरचा एरिया आहे. तर आम्ही चाललो इकडे ज्यूस प्यायला. हाय यश, ही दीदी से हाय.
या प्रवासातलं अतिशय सुंदर आणि महत्त्वाचं ठिकाण म्हणजे धारी देवी टेम्पल. तर हे मंदिर अलकनंदा नदीच्या मध्यभागी एका खडकावर वसलेलं आहे. तर असे मानले जाते की धारी देवीला उत्तराखंडची रक्षक देवी असेही म्हणतात आणि देवीचे स्वरूप दिवसात 3 वेळा बदलतं. सकाळी कुमारी, दुपारी युवती आणि संध्याकाळी वृद्ध स्त्री रूपात दर्शन देते. आणि असे सुद्धा मानले जाते की जेव्हा या देवीची मूर्ती हलवली गेली तेव्हा त्या भागात मोठी आपत्ती आली होती, म्हणून आजही इथल्या लोकांचा देवीवर अतूट विश्वास आहे. आणि इथे येण्यासाठी नदीवर बांधलेल्या पुलावरून जावे लागते आणि त्या पुलावर दिसणारा अलकनंदेचा वेगवान प्रवाह खूपच थरारक असा वाटतो. तर खूप छान वातावरण आहे आणि तुम्ही बघताय बॅकग्राऊंडमध्ये सुद्धा. लुक ॲट दिस. हा पूर्ण रस्ता खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. तुम्ही बर्फ इथे पूर्ण पीक पॉइंटवर इथे आहे बर्फ. इथे सकाळी होता. हा आहे आमच्या रूम्स, इथे हे स्टे आहे. तर हे पण खूप सुंदर आहे, असे 2 फ्लोअर्सचे आहे. तर इथून इथे आम्ही राहतोय या रूममध्ये आणि इथून एक्झॅक्ट हा सीन दिसतो. हा आमचा पूर्ण ग्रुप आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर इथे फक्त शांतता, थंड वारा आणि मनाला मिळणारी एक वेगळीच शांती. जर तुम्हाला निसर्गाच्या जवळ जायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी माऊलीला नक्की भेट द्या. कारण काही ठिकाणं फक्त पाहण्यासाठी नसतात, ती अनुभवण्यासाठी सुद्धा असतात. Need a friend to shake me out again. Need a friend to shake me out again. I don't know if I can find my way out. In this tiny and everything is growing up tight. There's no way to पॉलीमध्ये स्कीइंग सोबतच आणखी एक जबरदस्त अनुभव म्हणजे चेअर करून. ही एक ओपन सीट लिफ्ट आहे ज्यामध्ये तुम्ही बसून हळूहळू वरच्या स्की पॉईंटपर्यंत जाता. ही राईड विशेषतः स्कीइंग क्षेत्रात वापरली जाते पण टुरिस्टसाठीही हा एक सुंदर व्ह्यू पॉइंट अनुभव आहे.
नक्कीच तुम्हाला त्यामध्ये बसल्यावर भीती वाटणार आहे, कारण ती पूर्णपणे ओपन असते. आजूबाजूला कुठल्याही प्रकारचं शेड नसतं. त्यामुळे ती एक थोडीशी भीती वाटू शकते. पण तो अनुभव सुद्धा खास आहे. reaching out, I'm reaching. The water is rising over me. The water is rising. It's coming. I'm reaching out, I'm reaching. बर्फ पडतंय, बर्फ Water is rising over me. खूप बरं वाटतंय. Water is rising. show you. It's coming. I'm reaching. Water is rising over me. I'm reaching out. I'm reaching. It's coming in. Water is rising over me. I'm reaching out. I'm reaching. It's coming. ते असं आहे बघा मला वरतून करायचं आहे. Everything's going up. अरे यार. हा असं वरतून घालायचं. कसं घालायचं? Fall into the ocean. You are ready to go. चष्मा घालायला लागतोय राव. हे बघा पूर्ण स्नो पडतोय. स्नो प्लस रेन मिक्स आहे. एक मिनिट हा. I'm reaching out, I'm reaching. The water is rising over me. The water is rising. It's coming. I'm reaching out, I'm reaching. मॅगी बनवलं चालेल. Water मॅगी is rising over me. The water is rising now. मी मस्त बर्फ बघितलं असतं. बर्फ बघायचा. चल जाऊ. हे बघा आमची गँग सगळे आता मॅगी आणि कॉफीची वाट बघताय. डेंजर. आमचा वरती जायचा प्लॅन थोडा कॅन्सल झालाय. वेदर खराब आहे म्हणून. हाय से हाय एव्हरीवन. विवन हाय बोल. एवढ्याशा थंडीमध्ये अशी हालत आहे तर ऍक्च्युअल बर्फात गेल्यावर काय होईल? अरे आपण तिकडे गेलोच नाही. पण ते नाही म्हणतात ना. तिकडे तुम्हाला तिकडे ते बघा हा तिकडे जायचंच आहे तेव्हा तर मग हा आर्टिफिशियल लेक यांनी बनवला आहे. तर आम्ही हा बघू थोडासा आणि देन वरती वरती Everything's going up. काय Fall into the ocean. आता आम्ही निघालोय थोडंसं ट्रेक करायला. आता जेवढं जमते आम्ही तेवढं करू, कारण थोडंसं वेदर पण खराब आहे. तर हॉर्सेस किंवा गाड्या जाऊ शकतात पण हॉर्सेस नाही जाऊ शकत. तर आम्ही आता चालत चालत जेवढं जमत आहे बापरे तेवढं आम्ही ट्रेक करतो. आणि जर अर्ध्या ते नाही जमलं तर आम्ही रिटर्न. विराज खुशी मला आय एम लव्हिंग दिस प्लेस इज व्हेरी ऑसम. एवढी थंडी वाजते बट ठीक आहे. तुझं नाक कॅप्चर कर, लाल झाले. माझा नाक लाल होता. नवा बी ना घटे. ये लेक का बता देता हूँ. दैट इज आर्टिफिशियल लेक. ये स्नो मेकिंग प्लांट है. यहाँ पे ऐसा प्रोजेक्ट है कि इस पानी से भी बर्फ बनता है. स्नो मतलब पानी से अंडरग्राउंड पूरा फिट है ये पूरा. जहाँ पे स्कीइंग स्लोप है ना, जहाँ पे स्कीज होती है गेम्स वगैरह, तो वहाँ पे स्नो गन वगैरह लगी है. तो ये पानी से बर्फ बन के स्प्रे करता है वहाँ पे.
है ना। और यहाँ पे बहुत सारे माउंटेन्स वगैरह हैं। वहाँ पे नंदा देवी है, इंडिया का सेकंड हाईएस्ट माउंटेन। तो फिर आपका द्रोणागिरी है, फिर आपका ये है लोटस माउंटेन है। अभी क्लाउड है मैम, ये जिसमें बर्फ है ना, ये लोटस माउंटेन है। इधर हाथी घोड़ा पालकी है, नीलगिरी है, माणा मंदिर, विधान, कामेट, उधर नीलकंठ है, उधर चौखम्बा वाली केदारनाथ वाली रेंज है, जो वर्ल्ड सिवा हाईएस्ट टेम्पल चोपटा चंद्रशिला। और ये ओक फॉरेस्ट है, सारे ओक। ये बहुत एक्सपेंसिव है ये ट्री ना। अच्छा ये पुराने जमाने जो मंदिर के दरवाजे खिड़कियां नीचे बनती थी सामने। और ये नाग देवता का मंदिर है यहाँ पे। ये मंदिर है जी। अरे ग्लास हाउस बने हैं यहाँ पे ना। जब यहाँ पे ठंडा होता है तो लोग, बर्फ होती है ना, तो लोग उसके अंदर बैठते हैं, खाना खुना खाते हैं बढ़िया से, वहाँ पे रहते हैं। चलो नागदेवता का मंदिर दर्शन घेऊ पहिले. अरे सामने उसका ऐसा जो I don't know if I can find my way out. I'm stuck in a prison of doubt. उत्तराखंडमधील जोशीमठ येथे वसलेले एक अत्यंत पवित्र आणि रहस्यमय मंदिर म्हणजे नरसिंह मंदिर. हे मंदिर भगवान विष्णूच्या अवतारातील भगवान नरसिंह समर्पित आहे. तर हे मंदिर नरसिंह मंदिर बद्रीनाथ धामाशी अतिशय घट्ट जोडलेले आहे. हिवाळ्यात जेव्हा बद्रीनाथ मंदिर बंद होते तेव्हा भगवान बद्रीनाथाची पूजा याच मंदिरात केली जाते. आणि शेवट नरसिंह मंदिर, शंकराचार्य मठ, कल्पवृक्ष या सगळ्यांचे दर्शन घेऊन आम्ही आमचा हरिद्वार आणि ऑलीचा प्रवास सुंदररित्या पूर्ण केला आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढे आपण घेऊन येणार आहे पुढचे ठिकाण जे आम्ही उत्तराखंडमध्ये फिरलेलो आहोत. तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.